गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? मी शुक्रांती तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही पाहणार आहात गणपती बाप्पाचे विसर्जन आणि ओवसे, म्हणजे आमच्या गावाकडे कसे ओवसे केले जाते, काय प्रथा आहे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये शेअर करते. एकाच दिवशी सर्व असतं, म्हणजे लास्टच्या दिवशी गौरी पण आणल्या जातं, विसर्जन पण केले जातं, ओवसे पण असतात आणि गणपती बाप्पाचं विसर्जन पण असतं. हे सर्व एकाच दिवशी असतं. ओवशांची सर्व तयारी झाली होती. बहिणीने छान रांगोळी काढली होती आणि बाळ पण तबला वाजवत होतं, तसं डान्स पण करत होतं, ओरडत पण होतं. त्याच्यानंतर प्रत्येकाने आपले आपले ओवसे घेतले होते. म्हणजे आपल्या घरचे लोक पहिला आपला गणपतीजवळ ओवसे पुजलेले असतात, तिथं पाया पण ओवसे घेतात आणि पूर्ण गावात सुद्धा फिरलं जातं किंवा मंदिरमध्ये काही मेन देवाचे ठिकाण आहे तिथं ओवशांचं पाया पडून परत बायकांच्या हातात देऊन फुगड्या वगैरे घालून मंदिरमध्ये मग घरी येतात. पण पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे शक्यतो बायका खूप फिरल्या नाही यंदा. पण बायकांच्या ओवशांची जी हौस असते ती त्याने पूर्ण करून घेतली आहे. खूप सुंदर बायका दिसत होत्या आणि ओवसे पण खूप भारी झाले होते. फक्त एवढंच का एकाच दिवशी सर्व असल्यामुळे गोंधळ उडून जातो. कसं असतं, आपल्या गावाकडचे जे काही कार्यक्रम असतात ते खूप मज्जा देणारे किंवा असे सुंदर असतात, जे कुठे सिटीमध्ये पाहायलाच भेटणार नाही. गाव ते गाव असतं, त्यामुळे तुम्ही हे जे कार्यक्रम असतात ते अगदी न चुकता अटेंड करा, म्हणजे तुम्हालाही खूप आवडेल. आणि मेन म्हणजे गणपती बाप्पाचा सण आला तर कोणीच चुकू शकणार नाही, कारण त्या सणामध्ये खूप असं भारी असतं. प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा असते. आमच्याही गावची काही वेगळी प्रथा असते, दुसऱ्याही गावची काही वेगळी प्रथा असते. त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्ही जज नका करू. बघितला का किती सुंदर प्रकारे गावाकडचे ओवसे असतात. आता गौरीचे आगमन पण झाले आणि ओवसे पण झाले, तर आता वेळ आलेली आहे बाप्पाच्या विसर्जनाची. तर विसर्जन होण्यापूर्वी आरती केली जाते, गारानं घातलं जातं आणि त्याच्यानंतर मग सर्व सामान काढून बाप्पाला मग हलवलं जातं. जेव्हा गाभाऱ्यातून हलवलं जातं तेव्हा खूप वाईट वाटतं, म्हणजे असं म्हणजे तिथून जाऊ नये, कारण की तो घरी आल्यानंतर जो आनंद असतो तो गेल्यासारखा वाटतो पूर्ण त्याच्यासोबत. असं वाटतं की त्याला तिथंच ठेवावं, म्हणजे हे प्रत्येकाला वाटतं आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतातच. आणि बाप्पा आल्यानंतरचा आनंद तर खूप वेगळा असतो. पण काय करणार, गेल्यानंतर पुढच्या वर्षी तो परत येतोच. मग बाप्पाला बाहेर आणण्याआधीच 5 वेळा हलवलं जातं आणि नंतर मग बाहेर आणलं जातं आणि रांगोळी काढली जाते बाहेर आणि त्याच्यावर ठेवून मग फोटो काढले जातात, पाया पडलं जातं आणि मग नदीकडे घेऊन गेलं जातात विसर्जनासाठी. सगळ्यात जास्त माझ्यासाठी अवघड क्षण असतो म्हणजे हा, जेव्हा बाप्पा निघतो तेव्हा खरंच निरोप देणं कठीण होऊन जातं. पण दरवर्षीप्रमाणे हे होतंच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आमच्या घरी गारानं आणि आरती मेन म्हणजे माझे काका घालतात, माझे आजोबा करायचे. आजोबा नंतर सर्व काका आमचे सांभाळतात आणि ते उत्तम प्रकारे बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून गारानं खूप भारी घालतात आणि आरतीही सुंदर म्हणतात. माझ्या काका कशा आरती बोलतात ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो नक्की जाऊन बघा. बाप्पाला विसर्जनासाठी नेणार होते, मग बाळ इकडेच खेळत होते एकटंच. मग तिला पण सुद्धा बाहेर घेऊन गेली आणि मग तिचे पण फोटो काढले आणि त्याच्यानंतर सर्वजण म्हणजे आपापले गणपती डोक्यावरून किंवा हातातून घेऊन जातात आणि जिथं आपण गौरी आणलो होतो तिथंच गणपती बाप्पाला घेऊन जातात आणि नंतर मग विसर्जन केलं जातं. आणि जेव्हा गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जातं तेव्हाच गौरीचं पण विसर्जन केलं जातं.
सर्व असं म्हणजे कुणी बोलू शकत नाही, पण सर्वांच्या मनामध्ये असं असतं की हां बाबा एवढे दिवस राहिले आणि थोडे दिवस राहिले असतं तर असं प्रत्येकाला वाटतं. पण तुमची कृपादृष्टी अशीच राहू दे बाप्पा आणि सगळ्यांना सुखी ठेव आणि तुझा आशीर्वाद कायम सगळ्यांच्या पाठीशी राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याआधी आरती केली जाते. आरती केल्यानंतर मग बाप्पाचं विसर्जन केलं जातं. म्हणजे बाहेर नेऊन पाटावर रांगोळी काढून गणपती बाप्पाला ठेवलं जातं. आरती वगैरे केल्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर सगळेजण आपले आपले फोटो घेतात आणि नंतर मग नदीकडे नेतात. नदीकडे घेऊन गेल्यानंतर तिकडे सुद्धा आरती केली जाते आणि आरती झाल्यानंतर तिथं प्रदक्षिणा घातल्या जातात. मग प्रदक्षिणा झाल्यानंतर बापाला विसर्जनासाठी सर्वजण घेऊन जातात. खूप गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे आणि पाऊसही खूप होता त्यामुळे काही क्लिअर आलं नाही व्हिडिओ. पण तुम्हाला छोटंसंच म्हणजे गावाकडे कसं विसर्जन केलं जातं, कशा पद्धतीने बापाची आरती केली जाते हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि मला होईल तेवढं मी शक्यतो व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्हाला गणपती बाप्पाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पासोबतचे हे दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. मंडळाचे टी-शर्ट नाही 2-3 ह्याचे वेगवेगळे आहेत टी-शर्ट थोडे वेगळे खालचे.
चॅनलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मंडळी. पुन्हा एकदा भेटूया नवीन एक व्हिडिओ घेऊन.